Cancer Healer Center, a new beginning. पाकवर सर्जिकल स्ट्राईक करण्यासाठी अमेरिकेने भारताला ग्रीन सिग्नल दिलाय का अशी चर्चा सुरू। भारताने दहशतवाद्यांविरोधात ॲक्शन घ्यावी, क्षेत्रीय युद्ध भडकू नये याची काळजी घ्यावी, अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स यांचं वक्तव्य। एलओसीवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच, नियंत्रण रेषेवरील चौक्यांवर पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांवरून गोळीबार, भारतीय लष्कराकडूनही चोख प्रत्युत्तर। हर एक को चुन चुन के जवाब मिलेगा, दहशतवाद संपेपर्यंत लढाई सुरूच राहील, कुणालाही सोडणार नाही, पहलगाममधील हल्ल्यावरून गृहमंत्री अमित शहा यांचा इशारा। भारत डिजिटल हल्ला करू शकतो, दिवसातून एकदा मोबाईल फोन बंद करा, पाकिस्तानी विश्लेषक जावेद चौधरी यांचा इशारा। भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि अमेरिकेत 1100 कोटींचा संरक्षण करार, भारताच्या सागरी सुरक्षेची क्षमता आणखी वाढणार। राफेल लढाऊ विमानात आता ब्रह्मोस बसवण्यात येणार, सूत्रांची माहिती। ब्रह्मोस हे नेक्स्ट जनरेशन सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र। भारत पाकिस्तान सीमावर्ती भागात 144 कलम लागू, संध्याकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत घरातून येण्यास बंदी, रात्री पोलीस, BSF आणि आर्मीकडून गस्त। पुढील आदेशापर्यंत पाकिस्तानींना परत जाण्यास भारताकडून वेळ, वाघा बॉर्डरचा गेट मात्र बंद, नागरिक तात्काळात रांगेत, तरीही पाकिस्तानने गेट उघडलाच नाही। पाकिस्तानी जहाजांना भारताच्या समुद्रात बंदी करण्यात येणार, पोस्ट सेवा देखील बंद करण्याचा भारताचा विचार, सूत्रांची माहिती। उत्तर प्रदेशात आज भारतीय हवाई दलाकडून महत्वाची चाचणी, गंगा एक्सप्रेसच्या हवाई पट्टीवरील राफेल, जॅग्वार आणि मिराज सारखी लढाऊ विमानं टेक ऑफ आणि लँडिंग ड्रिल करणार। भारतासोबतच्या तणावात मध्यस्थीसाठी पाकिस्तानचं अमेरिकेला आवाहन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पाकिस्तानी राजदूतांशी चर्चा, पाकिस्तान विरोधातील तणाव भारतानं कमी करावा अशी विनंती। POK ताब्यात घेऊन दहशतवाद संपवा, घर में घुस के मत मारो, अब उनके घर में जाकर बैठो, पहलगाम हल्ल्यावरून MIMचे असदुद्दीन ओवैसींची भूमिका। बॉर्डरवर फक्त फुलझड्या लावू नका, कडक ॲक्शन घ्या, लक्षात राहील असं उत्तर द्या, पहलगाम हल्ल्यावरून जावेद अख्तर यांचं सरकारला आवाहन। पंजाब बॉर्डरजवळ 2 पाकिस्तानी ड्रोन मिळाल्याची माहिती, BSF कडून पंजाब बॉर्डरवर सापडलेले पाकिस्तानी ड्रोन जप्त, एक ड्रोन गुरदासपूर तर दुसरा ड्रोन अमृतसरमध्ये सापडलं। इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर 20 लाखांपर्यंत सबसिडी, 5 वर्षात 30% ई-वाहनांच्या नोंदणीवर भर। व्यावसायिक सिलेंडर 14.5 रुपयांनी स्वस्त, विमान इंधन दरात 4.4% कपात झाल्यानं खर्च कमी झाला। महाराष्ट्र, गुजरातसह 14 राज्यात उष्णतेची लाट धडकणार, मुंबई आणि उपनगरांमध्ये तापमानात 2 ते 3 अंशांनी कमी होण्याचा अंदाज, तर विदर्भात पारा चढाच राहण्याची शक्यता। नाशिक इगतपुरीच्या आंबेवाडी शिवारात भीषण पाणी टंचाई, पाझर तलाव वाटल्यानं पाझरणाऱ्या झऱ्यातून आदिवासी महिलांना पाणी भरण्याची वेळ। दिल्ली NCR मध्ये अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस, अनेक भागात पाणी साचलं, हवामान विभागाकडून दिल्लीला पावसाचा रेड अलर्ट। राज्यभरात पुढील 4 दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता, राजस्थानच्या पूर्व भागात वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण। केदारनाथ धामचे दरवाजे उघडले, अक्षय तृतीयेपासून चारधाम यात्रा सुरू, मंदिराला आकर्षक फुलांची सजावट, सजावटीसाठी 108 क्विंटल फुलांचा वापर। राजस्थानवर 100 धावांनी विजय मिळवत मुंबई अव्वल स्थानी, तर 8व्या पराभवासह राजस्थानचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात, 14 अंकांसह मुंबई पॉइंट्स टेबलमध्ये अग्रस्थानी। Cancer Healer Center, a new beginning.